श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळेला एकादशी तिथी ही येत असते आणि यंदा 2025 मध्ये षष्ठीला एकादशी जी आहे तर ती उद्या आलेली आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, काही चुका करायच्या नाहीत. त्याचप्रमाणे एक वेळ उपवास नाही केला, पूजा नाही केली, व्रत नाही केले तरी चालेल, परंतु चुकूनही काही पदार्थ आहेत जे आपल्याला अजिबात खायचे नाहीत. एकादशीच्या दिवशी जर आपण या पदार्थांचे सेवन केले तर गंभीर दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या मागे आयुष्यभर त्याचे भोग जे आहेत तर ते लागत असतात. आयुष्यभर आपल्याला संकटांचा सामना करावा लागत असतो. हे पदार्थ जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ले तर विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी चुकूनही काही पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला अजिबात खायचे नाहीत. षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळाच्या उपायांना अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तीळ स्नान करावे असे सांगितले जाते. म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे तिळाचे दान करावे, तिळाचे उटणे शरीराला लावावे, तसेच तिळाचे आपल्याला या दिवशी हवन करायचे आहे. तीळ तर्पण आपण या दिवशी करू शकतो. तर अशा प्रकारे आपण तिळाचे उपाय जर या दिवशी केले तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते प्रसन्न होतात. तसेच या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीत आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. एकादशीचा उपवास जरी केला नाही तरी चालेल, परंतु हे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार. एकादशीच्या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार घरामध्ये आणायचा नाही. मग यामध्ये अंडी आले, मटण, चिकन, मासे, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार घरामध्ये आणायचा नाही, मांसाहार करायचा नाही, मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही. एकादशी तिथीला मांसाहार करणे त्याचप्रमाणे मद्यपान करणे हे अशुभ मानले जाते. या दिवशी आपण मांसाहार केला तर श्रीहरी विष्णू जे या सृष्टीचे पालनकर्ते आहेत तर ते नाराज होतात आणि विष्णू नाराज झाले तर माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा नाराज होते आणि आर्थिक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे याचा प्रभाव जो आहे तर तो नकारात्मक प्रभाव आपल्या कुंडलीवरती सुद्धा पडत असतो. त्यामुळेच आपल्याला मांसाहार जो आहे तर तो या दिवशी अजिबात करायचा नाही. यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा लसूण. कांदा लसणाचं सेवन जे आहे तर ते सुद्धा एकादशीला वर्ज्य सांगितलेलं आहे. जरी आपण एकादशीचा उपवास करत असू तरी जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतो तेव्हा उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. शास्त्रामध्ये म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती त्याचप्रमाणे मानसिकतेवरती परिणाम होतो. या दिवशी आहार व आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो, क्रोध वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो निषिद्ध आहे आणि आपल्याला या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच आपण या दिवशी अजून कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला अजिबात खायचे नाहीत तर एकादशीच्या दिवशी तांदूळ जो आहे तर तो खाल्ला जात नाही. तांदूळ जे आहे तर ते सुद्धा तामसिक पदार्थामध्ये येतो. तामसिक अन्न पदार्थाचे सेवन जे आहे तर ते एकादशीला करू नये. त्याचप्रमाणे तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे इतर जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा खाऊ नयेत. यामागे सुद्धा एक कथा आहे आणि ती कथा अशी आहे की महर्षी मेधांनी माता भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचे अवयव हे पृथ्वीमध्ये मिसळले गेले. ज्या ज्या ठिकाणी त्यांचे अवयव मिसळले गेले तर त्या ठिकाणी तांदळाची उत्पत्ती झाली. म्हणून एकादशीच्या दिवशी तांदळाचा भात असेल किंवा तांदळाचे पदार्थ असतील तर ते खाणे आवर्जून टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे घेवडा. घेवड्याची भाजी जी आहे तर ती आपल्याला या दिवशी अजिबात खायची नाही, कारण घेवडा हे सुद्धा तामसिक अन्न मानले जाते. घेवडा जर आपण एकादशीच्या दिवशी खाल्ला तर आपले जे संतान आहे, आपलं अपत्य आहे, आपली मुले आहेत तर त्यांना याचा त्रास होतो. म्हणून घेवडा खाणे सुद्धा टाळायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून या दिवशी वांग्याची भाजी खाणे सुद्धा टाळायचे आहे. तसेच एकादशीच्या दिवशी मुळा, मसूर आणि तूर याचं सुद्धा सेवन वर्ज्य सांगितलेलं आहे. स्वयंपाक बनवताना जर आपण मोहरीच्या तेलाचा वापर करत असू तर एकादशीच्या दिवशी स्वयंपाक बनवताना
मोहरीच्या तेलाचा वापर करू नये, म्हणजे मोहरीचे तेल खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच या दिवशी बार्ली जी आहे तर ती सुद्धा वर्ज्य सांगितलेली आहे. एकादशीच्या दिवशी पान जे आहे तर ते सुद्धा खाऊ नये. आपल्याला जर कोणी बाहेरच्या व्यक्ती, खास करून आपले शत्रू जे आहेत, तर ते जर या दिवशी काही पदार्थ खायला देत असतील, तर अशा व्यक्तींकडून आपल्याला हे पदार्थ घेऊन खाणे टाळायचे आहे. हॉटेलचे किंवा बाहेरचे खाणे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. तसेच आपण या दिवशी उपवास जर करत असू, उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवतो त्यासाठी साधे मीठ न वापरता सैंधव मीठाचा वापर करायचा आहे. या दिवशी रेडीमेड ज्यूस, कोल्ड्रिंक्स जे आहेत तर ते अजिबात सेवन करायचे नाहीत. तसेच आपण जर उपवास करत असू तर आपलं जे उष्ट आहे तर ते इतरांना द्यायचं नाही आणि इतरांचं उष्ट आपल्याला खायचं नाही. तर आपण जे व्रत करत आहोत किंवा उपवास करत आहोत याचं पावित्र्य जे आहे तर ते आपल्याला राखायचं आहे. असे काही अन्नपदार्थ जे आहेत तर हे जर आपण एकादशीच्या दिवशी खात असू तर याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला या ज्या भाज्या आहेत किंवा हे जे पदार्थ आहेत तर ते खाणे टाळायचे आहे. एकादशीच्या दिवशी आपण काही चुका या अजिबात करू नयेत. जसं की या दिवशी तुळशीला पाणी घालू नये, कारण तुळस जी आहे तर तिचे एकादशीचे निर्जला व्रत असते आणि आपण जर तुळशीला पाणी घातले तर तिचे व्रत जे आहे तर ते मोडते आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालायचे नाही. तसेच तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीचे रोप उपटणे, फांदी तोडणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे. तुळशीची पाने जी आहेत तर ती सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत. नैवेद्यावरती आवर्जून तुळशीपत्र ठेवावं, परंतु ते आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. एकादशीला ते अजिबात तोडू नये. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करू नये. आपण जर एकादशीचा उपवास करत असू, व्रत करत असू तर या दिवशी बेडवरती झोपणे हे सुद्धा शास्त्रानुसार वर्ज्य आहे. तसेच या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करू नये. प्रामुख्याने यामध्ये मांसाहार येतो. त्याचप्रमाणे कांदा, लसूण तर असे जे तामसिक अन्नपदार्थ आहेत तर याचे सेवन करू नये. तसेच एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत. या दिवशी नारळ फोडू नये. तसेच या दिवशी खोटे बोलू नये. तसं तर इतर वेळेलाही आपण खोटे बोलू नये. एकादशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो, त्यामुळे कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही वाईट वाटेल असे बोलू नये. या दिवशी जीवहत्या करू नये, अगदी मुंगीसुद्धा मारू नये. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तूसुद्धा या दिवशी परिधान करू नयेत. नखे कापू नयेत, केस कापू नयेत. तसेच एकादशीला केस धुवू नयेत, तेल मालिश करू नये. या दिवशी घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत. कोणासोबतही दुराचार करू नये, कोणावरतीही अन्याय करू नये. तर अशा काही चुका आहेत, या जर आपण एकादशीच्या दिवशी केल्या तर याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात.